स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आजच्या स्टेटस आहे त्याचं मटेरियल राहणार आहे। तर सिंपली मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिंपली सगळ्यात पहिल्यांदा टॅप करून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात वरती सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून सिंपली अशा प्रकारे इंटरफेस करून घ्यायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, खाली जे ऑप्शन दिसून येत आहेत त्यात तुम्हाला रेशो एक ऑप्शन दिसून येतो। अशा प्रकारे सिंपली त्या रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड नंबरचा रेशो इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिलेक्ट झाल्यानंतर इथं आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, सिंपली आपल्याला इमेज लेअरवर क्लिक करून दोन बोटांच्या सहाय्याने इथं आपल्याला या इमेजची साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायचे, बघू शकताय। सिंपली वाढवून घेतल्यानंतर इमेज अशा प्रकारे ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे। आता सेट करून घेतल्यानंतर इमेज लेअरच्याच खाली एक ॲडिओ लेअर तुम्हाला दिसून येते। सिंपली त्या आपल्याला लेअरवर क्लिक करून साऊंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला फ्रॉम डिव्हाइसमधून मी जे गाणं आपल्याला मटेरियलमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही ते घेऊ शकता आणि इथं यूज करू शकता। सिंपली इथे गाणं आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर सिंपली जेवढ्या सॉन्गचं जे आपल्याला लेंथ आहे तेवढी ही इमेजची लेंथ आपल्याला वाढवून घ्यायची, बघू शकताय। सिंपली अशा प्रकारे सॉन्गची लेंथ आणि इमेजची लेंथ आहे ते आपल्याला एक समान करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बघू शकताय सिंपली सॉन्गची आणि आपल्याला इमेजची समान लेंथ करून घेतलेली आहे। तर सिंपली समान लेंथ करून घेतल्यानंतर या आता इमेज लेअरला आपल्या इथं भाग करायचे आहेत। त्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा सिंपली इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं बघू शकताय तुम्ही 6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन सिंपली इमेज लेअरवर क्लिक करून इथं आपल्या स्प्लिटवर क्लिक करायचं आहे, बघू शकता। स्प्लिटवर क्लिक केलं तर दोन भाग होऊन जाणार आहेत। त्यानंतर परत एकदा क्लिक करून इथं आपल्याला 8 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन सिंपली इथं आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला 11 पॉईंट इथं आपल्याला सेकंदाच्या लेअरवरून परत एकदा स्प्लिट करायचे आहे। म्हणजे अशा प्रकारे इथं आपल्याला 4 भाग इमेज लेअरचे करून घ्यायचे आहेत। तर सिंपली 4 भाग करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं सगळ्यात पहिल्यांदा। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपले जे इफेक्ट आहेत ते इथं लोड होत आहेत, त्यासाठी आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे। तर अशा प्रकारे लोड झाल्यानंतर सिंपली आपल्या ट्रेंडिंगमध्ये जे एक पहिला इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करायचा आहे। त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल करत खाली बघू शकताय, सिंपली अशा प्रकारे स्क्रोल करत घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला कलरफुल झूम म्हणून हा जो एक इफेक्ट आहे तो सिंपली इथं आपल्याला शोधायचा आहे। तर अशा प्रकारे इथं आपल्याला तो कलरफुल झूम अशा प्रकारे गावलेला आहे, अशा प्रकारे बघू शकता। इथं कलरफुल झूम हा इफेक्ट आहे, सिंपली त्यावर क्लिक करून आपल्या जो इमेज आहे तो अशा प्रकारे क्रिएट करून घ्यायचा आहे। आणि इमेज दिल्या आपला इफेक्ट दिल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती सिंपली आपले जो इमेज लेअर आहे त्याची थोडीशी मागे इथं अशा प्रकारे करून ठेवायचे आहे, बघू शकता। इथं आपल्याला अशा प्रकारे करून ठेवायचे आहे। तर इफेक्ट दिल्यानंतर फर्स्ट इफेक्ट आपला झालेला आहे। त्यानंतर सेकंड इफेक्टसाठी इमेज लेअरवर क्लिक करून सिंपली आपल्याला काय करायचं आहे की बॅक निघून सगळ्यातून इथं आपल्याला स्क्रोल करत ॲडजस्टमध्ये क्लिक करायचं आहे। तर ॲडजस्टमध्ये क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्क्युलेशनवर यायचं आहे आणि सर्क्युलेशन आहे ते -50 करून अशा प्रकारे इमेज आहे तो ब्लॅक करून टाकायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट करून इथून बॅक निघून इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा इफेक्टवर जायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर जायचं आहे। बॉडी इफेक्टवर गेल्यानंतर थोडा वेळ वाट बघायची आपल्याला इथं की आपले जे इफेक्ट आहे तिथं आपल्याला सिलेक्ट होऊन येतील। सिंपली बॉडी इफेक्टवर आल्यानंतर सिंपली इथं आपल्याला काय करायचं आहे, स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्स या इफेक्टवर आपल्याला यायचं आहे। तर बघू शकता इथं आपले इफेक्ट दिसून येत आहेत। सिंपली बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातलं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा विंग्सचा एक इफेक्ट आहे तो सिंपली इथं आपल्याला शोधायचा आहे।
तर तो अशा प्रकारे राहणार आहे. सिम्पली एंजल विंग्स म्हणून तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता कसा आहे ते. तर बघितल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली ह्या इमेज लेअरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इमेज लेअरच्या थोडासा मागे ठेवून घ्यायचा आहे. तर सेकंड नंबरचाही इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर इथं आपल्याला थर्ड नंबरला इफेक्ट देण्यासाठी परत इथून बॅक निघून आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे बघू शकताय बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. सिम्पली इथून आपल्याला बॅक निघायचं आहे. सिम्पली बॉडी इफेक्ट नाही, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये झाल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे बघू शकताय बऱ्याच प्रकारचे इथं इफेक्ट तुम्हाला दिसून येतात. सिम्पली इथं जर तुम्हाला स्प्लिटमध्ये यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता. स्प्लिटमध्ये आल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला मिरर 3 म्हणून एक ऑप्शन दिसतोय सेकंड नंबरचा. तर सिम्पली त्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली ॲडजस्टवर क्लिक करायचं आहे. नंतर अशा प्रकारे ॲडजस्ट करत इथं आपला इमेज आहे तो परफेक्ट बसतोय का याची काळजी आपण इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करताना घ्यायची आहे. त्यानंतर बरोबर ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली इथंही आपला जो थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय झालेला आहे. तर थर्ड नंबरचा इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर परत एकदा फोर्थ नंबरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक निघून आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला नाईट क्लबवर यायचं आहे आणि इथं आपल्याला एक इफेक्ट यूज करायचा आहे. त्यासाठी ते आपल्याला इथं अशा प्रकारे इथं आपल्याला बघू शकता इथं बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. तर त्याला एक इफेक्ट आपण इथं अप्लाय करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथं पहिल्यांदा जो इफेक्ट आहे तो शोधला पाहिजे. तर सिम्पली तो इफेक्ट आहे तो इथं आपण शोधून घेणार आहोत. सिम्पली अशा प्रकारे स्क्रोल करत आपल्याला स्लॅश वर्टिकल अशा प्रकारे जो इफेक्ट दिसतोय तो अशा प्रकारे राहणार आहे. सिम्पली स्लॅश वर्टिफिकेशन अशा प्रकारे तो इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला बरोबर चिन्ह क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे चारही इमेजला इफेक्ट झालेला आहे. तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर दोन इमेजच्या मध्ये आपल्याला तुम्हाला एक भाग दिसून होतोय. सिम्पली त्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली अशा प्रकारे 2 मिनटं इथं वाट बघायची आहे. त्यानंतर हा ऑप्शन ओपन झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला सिम्पली पुल इन इथं आपण इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. आता बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे सर्व जो ऑप्शन आहेत त्या प्रत्येक ऑप्शनला इथं पुल इन हा इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय की पुल इन इफेक्ट तो प्रत्येक याला अप्लाय झालेला आहे. तर अप्लाय झाल्यानंतर बघू शकताय तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली नेक्स्ट स्टेप करायचं आहे, इथून बॅक निघून आपल्याला ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड ओव्हरलेवर क्लिक करून सेकंड नंबरची जी वर्ड PNG आहे ती अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करून घ्यायची आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, सगळ्यात तर पहिल्यांदा तर आपल्याला बोटाने सिलेक्ट करून तर आपल्याला त्याची साईज कमी करून इथं आपल्याला ॲडजस्ट करून सेट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे कमी साईज जास्त साईज किंवा वाढवून अशा प्रकारे साईज कमी जास्त करून ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर या लेअरची PNG आहे, PNGची लेअर आहे ती सिम्पली अशा प्रकारे तर वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो इथं एक्सपोर्ट होऊन इमेज आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.